मी रवींद्र चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा माजी संचालक, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी त्याचाही माजी संचालक आहे. सध्या एक जनसामान्यांचा एक आवाज म्हणून आम्ही ही एक मोहीम राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 35 लोक भारतातून आणि परदेशातून 15 लोक अशी 50 लोक मिळून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी जो ग्रंथ सादर केला होता आपल्या DSCच्या पदवीसाठी, प्रॉब्लेम्स ऑफ द रुपीज इज ओरिजिन अँड इज सोल्युशन, याच्याविषयी एक कॉन्फरन्स घ्यायला 6 तारखेपासून ते 12-13 तारखेपर्यंत आम्ही लंडनला चाललेलो आहोत. या कॉन्फरन्समध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी 10 थीम्स निवडलेल्या आहेत आणि या थीम्सवर नाबार्ड असतील, रिझर्व्ह बँक असतील, भारतातले विविध अर्थतज्ञ असतील, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे प्राध्यापक असतील, कॉलेजचे प्राध्यापक, युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असतील, आम्ही सगळे भाष्य करणार आहोत. आणि फलस्वरूप म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे ह्याचं आउटपुट पुस्तक रूपाने आम्ही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे याच वर्षी. कारण 100 वर्ष या ग्रंथाला झालेले आहेत. त्याचा आढावा घेणं हा एक भाग आहे, सध्या वस्तुस्थिती काय आहे ते भाग आहे, आणि पुढच्या 100 वर्षाकरता आम्ही एक समुद्रातला एक दिवा, तुफानामधला एक दिवा म्हणून आम्ही लाईट हाऊस म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वंशज, कुठल्या जातीचे, पंथाचे, धर्माचे नव्हे, विचारांचे वंशज म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीनं, स्वखर्चानं हा कार्यक्रम आखलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मदतीनं तो यशस्वी होईलच. धन्यवाद. मी डॉक्टर केशव पवार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या डॉक्टरल थिसिससाठी 100 वर्ष पूर्ण झाले. त्या प्रित्यार्थ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, युनायटेड किंगडम या ठिकाणी 7 जून ते 11 जून या दरम्यान जी ग्लोबल कॉन्फरन्स होत आहे त्यासाठी या ठिकाणी आमचे विजनरी कॅप्टन माननीय रवींद्र चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद संपन्न होते आहे. या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ढगे साहेब आहेत, त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या वकील विजया खोपडे मॅडम आहेत, त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या अभ्यास मंडळाच्या मेघना भोसले मॅडम आहेत, त्याचबरोबर बार्टीच्या संध्या नारखेडे मॅडम आणि सुरेखा खरे या उपस्थित आहेत. मी आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या जागतिक परिषदेची भूमिका, उद्दिष्ट आपल्या सर्वांना सांगा. मित्रो, सर्वांना नमस्कार. 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला DSCचा थिसिस, प्रॉब्लेम ऑफ द रुपी इज ओरिजिन अँड इज सोल्युशन, या विषयावर आपला ग्रंथ सादर केला होता. ब्रिटिशांना तो आवडला नाही. तिथल्या प्राध्यापक यांना ते त्यांची PhDची गाईड होते, DSCची गाईड होते, त्यांना तो आवडला नाही. त्यासाठी 6 महिने त्यांनी तो डिग्री प्रदान करायचं थांबवलं होतं. मात्र एवढा प्रामाणिकपणा त्यांच्या प्राध्यापकाच्या लोकांच्या मध्ये होता की त्यांनी म्हणले की ह्यांनी डॉक्टर आंबेडकरांनी जी मतं मांडलेली आहेत ही पुढील 100 वर्षाकरता भारताला आवश्यक आहे. त्यासाठी मला हे डिग्री अवॉर्ड करणे गरजेचं. 6 महिन्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी DSCची पदवी अवॉर्ड केलेली आहे. मित्रांनो, सांगायला आनंद वाटतोय की
त्या DSCच्या थिसिसमध्ये त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे जवळपास 17 प्रश्न उभे केलेले होते आणि त्याची उत्तरं ब्रिटिश गव्हर्नमेंटला, कारण त्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो, ब्रिटिश गव्हर्नमेंटला तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा अशी सोल्युशन्स दिलेली होती. प्रॉब्लेम तर ओरिजिन कशामध्ये आहे, तर तुमच्या धोरणामध्ये आहे आणि ती धोरणं तुम्हाला कशी बदलणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये काय सोल्युशन्स आहेत हे त्यांनी त्यांच्या थिसिसमध्ये मांडलेलं होतं. ब्रिटिश मोठे औदार्याचे होते, मोठ्या मनाचे होते. त्यांनी 1935 मध्ये वेल्बी कमिशन टाकून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या अंतर्गत 1 एप्रिल 1935 ला भारतामध्ये रिझर्व्ह बँक स्थापन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे भारतामध्ये रिझर्व्ह बँक स्थापन केली. त्यावेळेस ब्रिटिशांच्या अंमलाखाली जे काही 16 देश होते आणखी, त्या सगळ्या 16 देशांकरता रिझर्व्ह बँक त्यावेळेस काम करत होती. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनमध्ये या ग्रंथामध्ये नमूद केलेले 16-17 विषय आहेत. उदाहरणार्थ, धरणाची निर्मिती करा, शेती आणि शेती करता लागणारं जे पाणी आहे, विद्युत आहे, हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. ते प्लॅनिंग कमिशनने ऍक्सेप्ट केले होते. मजुरांचे प्रश्न होते, त्यासाठी लेबर लॉज तयार करण्यात आले. पैशाचा दर जो आहे, पैशाचा विनिमयाचा जो दर आहे, तो आपण सोन्यामध्ये करायचा का चांदीमध्ये करायचा याविषयीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केलेलं होतं. त्याप्रमाणे विनिमय दर, वेगवेगळ्या देशामधला जो पैशाचा विनिमय दर आहे तो ठरवण्याची भूमिका रिझर्व्ह बँकेनं पार पाडली.